निवडणुका म्हणलं की प्रचार आणि प्रसार हा जोरदार करावा लागतो। मग तो कोणताही पक्षाचा उमेदवार असो काही असो त्याला प्रचार केल्याशिवाय भाग नाही। पण मात्र जालना लोकसभा मतदारसंघातले जे लोकसभेचे उमेदवार आहेत मंगेश साबळे, ते एका गावाचे सरपंच आहेत। त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रचार आणि प्रसार हा जोरदार सुरू केलेला आहे। पण मात्र त्यांचा प्रचार हा इतर उमेदवारांसारखा नाही, कारण की मंगेश साबळे हा एक छोटाशा गावचा सरपंच आहे। 25-26 वर्षाचा तरुण आहे, कुठलंही धन साधन संपत्ती नाही आणि तरीसुद्धा लोकसभेची निवडणूक लढवतोय, कारण की जनतेचा मोठा पाठिंबा मंगेश साबळे यांना आहे। आता मंगेश साबळे हे लोकसभेची तयारी करतायत, निवडणूक लढवतायत आणि निवडणुका लढण्यासाठी पैसा लागतो, प्रसिद्धी लागते आणि गावागावात जाऊन फिरून कार्यकर्त्यांना खुश ठेवावं लागतं, असं सुद्धा बरेच जण सांगत असतात। पण मात्र मंगेश साबळे हे होईल तेवढ्या गावांना भेटी देत आहेत, सगळ्या लोकांना भेटत आहेत आणि ज्या ठिकाणी मुक्काम होईल, रात्र होईल त्याच गावामध्ये मुक्काम करतायत आणि त्याच गावामध्ये सकाळी उठून पुन्हा कामाला सुरुवात करतायत। आता लोकसभेचे उमेदवार म्हणलं तर मग काही लोकांचं सकाळी गाडीमध्ये फिरणं, गेस्ट हाऊसमध्ये राहणं, मोठमोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन गावागावात प्रचार करणं। पण मात्र हे जे नेते आहेत ते एकदा निवडून गेले की पुन्हा 5 वर्ष भेटतच नाहीत, बोलतच नाहीत, असं सुद्धा जनता किंवा काही उमेदवार सांगत असतात। त्यामुळं तुम्ही निवडून दिलेला जो उमेदवार आहे त्याला तुमचे कामं केली पाहिजे, तो तुम्हाला भेटी गाठी दिल्या पाहिजे आणि ते तुमच्या सदैव संपर्कात राहायला पाहिजे, असं सुद्धा सांगितलं जातं। मग ज्या पद्धतीनं मंगेश साबळे हे गावागावात जाऊन प्रचार करत आहेत, प्रसार करत आहेत आणि ज्या ठिकाणी संध्याकाळ होईल त्याच ठिकाणी ते मुक्कामसुद्धा करत आहेत। ना त्यांना कुठलं गेस्ट हाऊस आहे ना रेस्ट हाऊस आहे, जमिनीवर सतरंजी टाकून ते त्या ठिकाणी झोपतात आणि सकाळी उठून एखादा हौद असेल, विहीर असेल, त्या हौदाचं जे पाणी आहे त्या पाण्याने आंघोळ करतात आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करतात। आता निवडणुकासाठी मतदानासाठी काही दिवसच शिल्लक राहिलेत आणि या कमी कालावधीमध्ये जास्त लोकांना भेटी द्यायच्यात, जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। पण मात्र होईल तेवढं ते प्रत्येक गावात जात आहेत, भेटी देत आहेत आणि अशा पद्धतीनं लोकसभा निवडणूक लढवतात। एक सर्वसामान्य घरातलं शेतकऱ्याचं 26 वर्षाचं पोरगं लोकसभेची निवडणूक लढवतंय, त्यामुळं अनेकांनी आश्चर्यसुद्धा व्यक्त केलं आहे। पण मात्र काही जण मंगेश साबळे यांच्यावर जोरदार टीकासुद्धा करतात की स्टंटबाजी करतात, असं करतात तसं करतात, सोशल मीडियावर उगा हवा करतात, असं सुद्धा काही जण म्हणतात। पण मात्र ते हवा करतात, स्टंटबाजी करतात का शेतकऱ्यांना न्याय देतात हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा। पण मात्र निवडणूक निकालानंतर जनता कशा पद्धतीनं मंगेश साबळे यांच्या पाठीमागे उभा राहील ते सुद्धा स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।